श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी फक्त माहिती नाही तर अनुभव, श्रद्धा आणि सत्य शेअर करणार आहे. कलश भरताना कोणते नियम पाळायचे? नारळाला कोंब आला तर त्याचा अर्थ काय? कलशाची सेवा कशी करायची आणि कलशाचा अपमान कधी होतं हे सगळं आज आपण मनापासून समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या देवघरात जो कलश आपण भरून ठेवतो तो फक्त एक सजावट नाही, तो म्हणजे लक्ष्मी आणि नारायण यांचं दिव्य स्वरूप आहे. मित्रांनो, आपण अनेक वेळा पाहतो एका ताईने घरी कलश भरून ठेवला की लगेच संपूर्ण गल्लीमध्ये बाकीचे सगळेही कलश भरायला लागतात. पण गंमत अशी असते की त्या कलशाचं महत्त्व काय? त्यातलं पाणी, तांदूळ, नारळ याचं काय करायचं? नारळाला कोंब आला तर काय अर्थ आहे? हे सगळं कोणालाच नीट माहीत नसतं. फक्त समोरच्याने भरला म्हणून आपणही भरायचा एवढीच सवय आपल्याला लागलेली असते. पण खरं पाहिलं तर कलश भरून ठेवण्यामागे एक फार मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मक कारण आहे. कलश म्हणजे आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं वास्तव्य. जेव्हा आपण योग्य पद्धतीने कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तो योग्य नियमांनी, शुद्धतेने आणि श्रद्धेने ठेवला जातो. आता प्रश्न येतो, कलश कोण भरू शकतो? ज्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही, स्वच्छता, शुद्धता आणि संस्कार जपले जातात अशा घरातच कलश स्थापन करावा. जर घरात नॉनव्हेज खातात, त्याच हातांनी कलशाला स्पर्श करतात, त्याच पाण्याचा वापर करतात तर असा कलश निष्फळ ठरतो. म्हणूनच कलशाची स्थापना नेहमी शुद्धतेनेच करावी. कलश कधी आणि कसा ठेवावा? कलशाची स्थापना पौर्णिमा, शुक्रवार किंवा मंगळवारी करावी. तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्यावा. खाली स्वच्छ तांदूळ ठेवावेत, त्यावर तो तांब्या ठेवावा. लोकर आणि मौलीच्या धाग्याने तांब्याला 3 किंवा 7 वेळा गुंडाळावं. तांब्यात एक सुपारीचं नाणं टाकावं आणि शुद्ध पाणी भरावं. त्यावर स्वच्छ न तळलेला नारळ ठेवावा. नारळावर पाण्याचे स्वस्तिक काढावं आणि लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणावा. आता महत्त्वाचा प्रश्न, पाणी आणि तांदूळ कधी बदलवायचे? कलशातील पाणी दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी बदलावं. तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत. पाणी बदलताना ते घरात शिंपडावं, तुळशीच्या झाडात टाकावं किंवा जवळच्या एखाद्या झाडाला घालावं, कारण ते लक्ष्मीचं पवित्र जल असतं. कलशाची रोजची सेवा कशी करावी? दररोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावावा, धूप दाखवावा, गंध, अक्षता आणि फुलं अर्पण करावीत. दररोज स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. ही सेवा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदते. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, नारळाला कोंब आला तर काय करायचं? तर मित्रांनो, जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ मानले जाते. तो लक्ष्मी आणि नारायणाचा थेट आशीर्वाद असतो. कोंब आलेला नारळ कधीही फेकू नका. तो आपल्या घरात, शेतात, बागेत किंवा घराबाहेर लावून झाड करा. त्या झाडाखाली भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं वास्तव्य असतं. आता काय करू नये? अनेक लोक देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात, पण हे फार मोठी चूक आहे. देवघर ही आपल्या आत्म्याची तिजोरी आहे, ती कुणालाही दाखवू नका. तसंच कलशातील पाणी, तांदूळ, पाने किंवा नारळ कधीही खराब अवस्थेत ठेवू नका. ते माता लक्ष्मीचा अपमान मानला जाईल. कलशाची काळजी कशी घ्यावी? जशी काळजी आपण आपल्या मुलांची घेतो तशीच काळजी कलशाची घ्यायची. दर शुक्रवारी स्वच्छ फूल अर्पण करा. दर पौर्णिमेला नव्या श्रद्धेने
सेवा करा आणि नेहमी शुद्ध मनाने पूजा करा. मनापासून सेवा केली की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात स्थिर होते. ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमाने केली तर तुमच्या घरातून दुःख, तणाव आणि दुर्भाग्य नक्कीच नाहीसे होईल. अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.